भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। T20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकला चारली धूळ। पाकिस्तानला नमवत भारताची सुपर 8 मध्ये धडक। गोलंदाजी आणि फलंदाजीतही चमकदार कामगिरी। मुंबई महापालिकेची आज विशेष सभा। विरोधी पक्षनेत्याच्या नावाची होणार घोषणा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांचं नाव चर्चेत। सुनेत्रा पवारांचा झेडपी आणि पंचायत समितीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांशी पहिल्यांदाच संवाद। अजितदादांच्या जाण्यानं आपण पोरके झालो, सुनेत्रा पवार भावुक। बारामतीच्या कणेरी वनउद्यानाची पार्थ पवारांकडून पाहणी। अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार ॲक्शन मोडवर। पुण्यातील आंदोलन भाजप आणि काँग्रेसला भोवलं। दोन्ही गटच्या नेत्यांसह 100 जणांवर फरासखाना आणि शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल। आंदोलनावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती दगडफेक। खासदार श्रीकांत शिंदेंचं गणेश नाईकांना ओपन चॅलेंज। खुमखुमी असेल तर 2029ला ठाणे किंवा कल्याण लोकसभेत उभे राहा, तुमची खुमखुमी उतरवतो। नाईकांच्या शिंदेंवरील टीकेनंतर श्रीकांत शिंदे आक्रमक। वेल्डिंग लेबरनं चुकीची वेल्डिंग कट केल्यानं मुलुंडमध्ये अपघात। तपासातून माहिती समोर। लेबर राम आशिष आणि कन्सल्टन्सी अधिकारी साई सुरेश दोघेही फरार। पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा शोध सुरू। भुवनेश्वरमधील आझादनगर इथे झालेल्या बॉम्ब ब्लास्टचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर। 27 जानेवारीला झालेल्या स्फोटाचा थरारक व्हिडिओ समोर। NIA कडून तपास सुरू।